वर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत सोने खरेदीत 400 कोटींची उलाढाल करते। इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनची ही माहिती आता देण्यात आली आहे। बुधवारी सोन्याचा दर प्रति तोळे 78,880 रुपये होता। काल म्हणजे 1 जानेवारीला सोन्याच्या दरात 1,854 रुपयांची वाढ झाली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात यामध्ये फेरबदल झाल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत सोने खरेदीमध्ये 400 कोटींची उलाढाल झाल्याचं कळतंय। इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने या संदर्भातली माहिती दिली। काय या संदर्भात सविस्तर माहिती? नक्कीच करण, आपण पाहिलं तर सोन्याचा भाव दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे, परंतु हा भाव जरी वाढला असला तरी सुद्धा सोने खरेदी करताना नागरिकांना आपल्याला पाहायला मिळते। काल आपण पाहिलं तर नवी वर्षाच्या पहिल्याच दिवशी प्रत्येक तोळ्याच्या मागे 1,854 रुपयांनी सोन्यामध्ये वाढ झालेली होती आणि आता ती वाढ झाल्याच्या नंतर देखील दिवसभरात 400 कोटींची उलाढाल आहे ती सोने खरेदीमध्ये झाल्याचं पाहायला मिळते। बुधवारी दर प्रति तोळा हा 78,880 रुपये होता, परंतु त्यानंतर पैसे वाढून देखील ही जी खरेदी आहे ती देखील वाढलेली आहे। त्यामुळे कुठेतरी नागरिक आहेत ते सोनं खरेदी करण्यामध्ये आणि सोनं इन्व्हेस्टमेंट करण्यामध्ये कुठेतरी जास्त भर दिला असल्याचं देखील यामधून चित्र पाहायला मिळते। पहिल्या दिवशी भाव वाढला असला तरी सुद्धा नागरिकांची सोने खरेदीसाठी पसंती आहे ती पाहायला मिळाली। नक्कीच निखिल, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती।